नमस्कार, रेसिपी ऑफ प्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कैऱ्यांची भाजी. त्यासाठी मी मोठ्या मोठ्या 3 कैऱ्या घेतल्या. कैऱ्या ह्या बाजारातल्या कैऱ्या नाही तर ह्या आमच्या घराजवळच्या आंब्याच्या कैऱ्या आहेत. कैऱ्यांच्या भाजी करण्यासाठी मी त्यांचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. आता मी त्यासाठी कढई घेतली. त्यात सर्वप्रथम तेल टाकले. तेल टाकून झाले आहे तर मग मी आता त्यात मोहरी टाकणार आहे. मोहरी टाकल्यानंतर त्यात जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर बडीशेप व धन्यांची जाडसर पावडर ही कुटून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्यात कैरीचे केलेल्या खापा टाकल्या. तर मग मी आता कैरीच्या चिऱ्या हे चांगल्या कलसून घेतल्या आहे. कलसल्यानंतर त्यात जिरे लसूणची पेस्ट घातली. जिरे लसूणची पेस्ट घातल्यानंतर ही फोडणीचे तेल व चटणी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्या चवीनुसार मीठ घातले. मीठ घातल्यानुसार आपण घेतलेल्या कैऱ्यांच्या अंदाजानुसार मी आता त्यात गूळ घालून घेणार. अंदाजानुसार गूळ टाकला. गूळ टाकल्यानंतर आपल्या चवीनुसार अंदाजानुसार थोडीशी हळद घातली. आता कैरीच्या चिऱ्या व सगळं मिश्रण हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार. मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर थोडेसे झाकण ठेवून घेतले 1-2 मिनिट. आता झाकण काढल्यानंतरही अजून एक वेळा कलसून घेतले. त्यानंतर त्यात थोडेसे पाणी घातले शिजवण्यासाठी. आता थोडा वेळ आपल्याला मंद आचेवर चांगले शिजू द्यायचे. आता आपल्या कैरीच्या भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे. तर कैरीची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. कैरीची भाजी तुम्हाला आवडलीच असेल तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.